गुड इव्हनिंग, नमस्ते, नमस्कार. परत एक चांगला विषय तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. संध्याकाळची चहाची वेळ एनर्जी ड्रिंक माझं हे गेल्या 6 वर्षापासून मी हा प्रोग्राम फॉलो करतोय आणि तुम्ही माझ्या स्टेटसचा कालचा माझा 35 वर्षाचा आणि 45 वर्षाचा जो काही रिझल्ट आहे बिफोर आफ्टर तो तुम्ही बघितलाच आहे. आता मार्केटमध्ये शक्यतो आपल्याला काय आढळून येतं, एक आरोग्याच्या संबंधित जर बघितलं तर व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी, व्हिटॅमिन सीची डिफिशियन्सी, त्याच्यानंतर HB लेवल कमी असणे, त्याच्यानंतर आपल्याला B12 मॅक्झिमम हा प्रॉब्लेम येतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला BP, शुगर, थायरॉइड ह्या वेगवेगळ्या गोष्टी अनहेल्थी लाईफस्टाईलमुळे होत आहेत. तर आता ह्या सगळ्या ह्याच्यातनं निष्कर्ष काय निघतो की तुम्हाला डॉक्टर जर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे वेगवेगळे सप्लिमेंट जर द्यायला चालू करतात, पण एवढंच आहे की तुम्ही काय करता, ते उशिरा चालू करता. प्रत्येक शरीराला ह्याला डेली बेसिसवरती याची गरज असते. ते न भेटल्यामुळे आपल्या शरीरातले ऑर्गन वीक होतात आणि ते वीक होऊन तुम्हाला त्रास व्हायला चालू होतो, मेडिकल कंडिशन तुमच्या आयुष्यामध्ये यायला चालू होऊन जाते. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला 20% एक्सरसाइज आणि 80% सात्विक संतुलित आहार, ज्याच्यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन ह्या गोष्टी असल्या पाहिजे. ह्या जर नसतील तर तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागेल. ह्याच्याविषयी जर तुम्हाला आणखीन जर चांगला माहिती पाहिजे असेल किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही खाली दिल्यानंतर फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. ओके, बाय.